कविलगाव दुर्गवाड आणि जय भवानी कुडाळ यांच्या दरम्यान होत आहे. यानंतर होणारा सामना कविलगाव दुर्गवाड आणि जय भवानी कुडाळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी जय भवानी गोंधळवाडी आणि कविलगाव दुर्गवाड यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थिती दाखवायची आहे. कविलगाव दुर्गवाड 11 नाणेफेकीचा कौल द्यायचा. कविलगाव दुर्गवाड बिल्डिंग कविलगाव दुर्गवाड यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चालू असलेला सामना 5 षटकांचा राहील. 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरायचे आहेत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. यामध्ये केवळ 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करता येतील. या सामन्यासाठी पंच किरण पिंगुळकर आणि दीपक कुळ्यावर काम पाहतील. नेटवर्क गेला एवढ्या मोठ्या प्लेयरची जय भवानी कुडाळ फलंदाज पाठवा. जय भवानी कुडाळ फलंदाज पाठवा. हॅलो. दरम्यान मान्यवर कक्षामध्ये नरेश पटेल यांचे स्वागत करतायत. आमच्या मंडळाचे सदस्य श्री संतोषजी शिरसाट यांना विनंती करतो की नरेश पटेल यांचे स्वागत करावे. ध्रुव पारसे गोवा सतीश पॅकर नेरूर संघाची नोंद द्यायची आहे. ध्रुव पारसे गोवा सतीश पॅकर नेरूर. टीटीएम कुडाळ साई वैभव कुडाळ दोन्ही संघाच्या संघनायकांनी पहिल्यांदा यायचा आहे. टीटीएम कुडाळ साई वैभव कुडाळ. साई वैभव कुडाळ संघनायक. साई वैभव कुडाळ संघनायक. या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये म्हणजे महापुरुष नाव आणि साई वैभव कुडाळ या सामन्यामध्ये सामनावीर घोषित करण्यात आले. रंजन केनी यांनी पॅव्हलियन कक्षापाशी यायचं आहे. त्यांचा सामनावीर पुरस्कार घेऊन रंजन केनी जय भवानी संघाचे सलामीवीर. जय भवानी संघाचे सलामीवीर
हॅलो हॅलो आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून रंजन केणी यांची निवड झालेली आहे आणि नरेश पटेल यांना मी विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी त्यांना प्रदान करायची आहे. रंजन केणी यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवर कक्षात या. ए शंकर आहे तमाम बॉलिंग दरम्यान सामन्याला सुरुवात झालेली आहे. जय भवानी गोधडवाड आणि कबिलगाव दुर्गवाड नाणेफेक जिंकून साई वैभव कुडा संघ नाणेफेकीसाठी यायचा आहे. साई वैभव कुडा ए रंजन आहे बॉय निर्णय घेतलाय तो डायरेक्ट थांबून कट करू काय 5 धावा या धावफलकावर होत आहेत. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. उजव्या यष्टीवरचा चेंडू हलकेच टोलावला जातोय. तो पॉइंट क्षेत्रात एकेरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सरफराज एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 6 धावांवर. बिनबाद 6 धावा. परत एकदा फटका टिकतोय तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेक येते यष्टीरक्षकाच्या दिशेनं यष्टीरक्षक फेक टिपतोय. 2 धावा सहजगत्या प्राप्त होत आहेत त्या संदीपच्या खाती. 2 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी जमा होत आहेत. या ठिकाणी जय भवानी गोधडवाडी क्रिकेट संघाच्या खाती ज्या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो 8 धावा. गोलंदाज करीम राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय पंचांच्या डाव्या हाताकडनं. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेत न टोलवता चेंडू जमिनीलगत टोलवण्यात धन्यता मानली जाते. जोपर्यंत या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते एकेरी धाव निघते ती अर्थातच या ठिकाणी सरफराज याच्या साथीनं संदीप याच्या खाती ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 9 धावांवर. नऊ धावा धावफलकावर बिनबाद अशी अवस्था. पहिलं वैल षटक हे प्रगतीपथावर बहुधा पहिल्या वैल षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज करीम आपल्या बॉलिंग मार्कवर राहता ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. रिव्हर्स स्वीपचा पवित्रा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू डीप पॉइंट सीमारेषा लीलया पार करतोय. चौकारानं पहिल्या वैल षटकाची सांगता होते. महत्वपूर्ण दुपारच्या सत्रातील हा सामना या मैदानावर खेळवला जातोय. प्राथमिक फेरीचा व नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकात तब्बल 13 धावा निघतायत त्या जय भवानी गोधडवाडी क्रिकेट संघाच्या. ज्या गोधडवाडी क्रिकेट संघाला निमंत्रण दिलं गेलं फलंदाजीचं ते कबिलगाव दुर्गवाड संघाकडनं. साई वैभव कुडाळ संघनायक नाणेफेकीसाठी यायचा आहे. साई वैभव कुडाळ पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद 13 अशी सुरेख सुरुवात या ठिकाणी ही जय भवानी गोधडवाडी संघाची मैदानावर. साई वैभव कुडाळ संघनायक केटीएम कुडाळ संघनायक.
यानंतर होणारा सामना टीटीएम कुडा साई वैभव कुडा. सदर सामना 5 षटकांचा राहील आणि 5 गोलंदाज राहतील याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल होतोय. रोड एंडकडनं या ठिकाणी मारा करण्यासाठी सज्ज होतोय. बॉलर नेम तो गोलंदाज ओवेश. गोलंदाज ओवेश या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं पहिलं षटक समाप्त होतोय. तब्बल 13 धावा या निघतायत. गोलंदाज ओवेश पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय. खराब असा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. दोन्ही हात समांतर होत आहेत. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या 1 धावेने पुढे सरकते. सांघिक 14 धावा त्या धावफलकावर. ध्रुव पारसे गोवा सतीश पॅकर नेहरू संघाची नोंद द्यायची आहे. ध्रुव पारसे गोवा सतीश पॅकर नेहरू. चौदा धावा त्या धावफलकावर. गोलंदाज सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू मधल्या यष्टीवरचा हलकेच वळवला जातोय. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक येते गोलंदाजाकडनं यष्टीरक्षकाकडे व दुसरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज ते पूर्ण करतायत. ज्या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो सांघिक 16 धावा. सोळा धावा धावफलकावर. बिनबाद नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर परत एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आवेश सज्ज होतोय. डाव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू. परत एकदा स्क्वेअर चेंडूचा इशारा होतोय. आणखी एक अतिरिक्त धाव. एकेरी अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 17 धावांवर. निर्धारित 5 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर धावफलकावर जवळपास 50 ते 60 धावा या सहजगत्या दिसतील अशी अपेक्षा वर्तवली जाते. गोलंदाज आवेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. मधल्या यष्टीवरचा चेंडू मनगती फटका. चेंडू वळवला जातोय तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगं होतंय. केवळ एकेरी धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागते. ते संदीपला एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. ते जय भवानी संघाला धावसंख्या 18 धावा बिनबाद. दुसरं षटक ते प्रगतीपथावर. अठरा धावा त्या धावफलकावर. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आवेश सज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं क्षेत्ररक्षण गृहरचना ही विखुरलेली दिसते. सजवलेली दिसते. या सजवलेल्या विखुरलेल्या क्षेत्ररक्षण गृहरचनेसह गोलंदाज आवेश आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. फुलरलन पद्धतीचा चेंडू. सुरेख फटका जमिनीलगत डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. एकेरी धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. एकेरी धाव सरफराजच्या खाती नोंदवली जाते. सांघिक धावसंख्या 19 धावा बिनबाद. दुसरं षटक हे प्रगतीपर पथावर. जो प्रेक्षक वर्ग उशिरा मैदानावर आला त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती. कविलगाव दुर्गाबाद संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. फलंदाजीस निमंत्रण दिलं जाते ते जय भवानी गोधडवाडी संघाला. 19 धावा बिनबाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. हाकून टप्प्याचा चेंडू. फटका टोलवला जातोय तो कव्हरच्या दिशेनं. एकेरी धाव सहजगत्या गणली जाते. एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 20 धावा. बिनबाद 20 धावा. सुरेख अशी सुरुवात सलामीसाठी हे दोन्ही फलंदाज देताना दिसत आहेत. खास करून जय भवानी क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. गोलंदाज आवेश पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी हा सज्ज होतोय. रिव्हर्सिवचा पवित्रा फसतोय. पायचीसाठी हलकं अपील. मात्र हे अपील गोलंदाजाने का केलंय याचा थांगपट्टा या ठिकाणी लागत नाही. लेग बाईच्या स्वरूपात अवांतर धावेच्या स्वरूपात एकेरी धाव. पर्यायानं सांघिक 21 धावा बिनबाद. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. 21 for the loss of no wickets. Second over in progress.
सुरेख टप्प्यावर नियोजनबद्ध गोलंदाजी ही आवेश कडनं होताना दिसतंय. ओवेश राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, फटका टोलवला जातोय तो मेन विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. फेक सरळ येते गोलंदाजीच्या दिशेनं. नाममात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागते. ते सरफराज फलंदाज संदीपला ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 22 धावा प्रति षटका माग 11 धावांच्या धावगतीनं. बिनबाद 22 धावा 2 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 3 षटकांचा अवधी या इनिंग मधील अजूनही शेष म्हणजे 18 चेंडूंचा. या 18 चेंडूंवर ज्या गतीनं फलंदाजी झाली त्या गतीनं जर फटकेबाजी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतील आणि ती फटकेबाजी पूर्णत्वास आली ती 50 ते 60 धावा ह्या सहजपणे धावफलकावर ह्या झळकल्या जातील. आजच्या दिवशी क्रीडा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी खास गोव्यावरनं आमचे मित्र या ठिकाणी अक्षय महाले इंग्रजी मधनं समालोचन करताना दिसत आहेत व सुरेख असं समालोचन त्यांचं इंग्रजी मधनं ते म्हणजे आमचे मित्र अक्षय महाले. तसेच आणखी आमचे एक मित्र रुपेश कुडाळकर हेही मराठी मधनं सुरेख असं समालोचन करतायत. म्हणजे रुपेश कुडाळकर, अक्षय महाले आणि त्यानंतर मी समीर पांढरे क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी समालोचक म्हणून या महत्वपूर्ण अशा प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समाजवी मित्रमंडळ कुडाळ श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूर आयोजित भव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट रसिकांचं ते मनपूर्वक स्वागत करीत आहोत. खेळ समाप्त होतोय तो 2 षटकांचा खेळ समाप्त. 22 धावा प्रति षटकामागं 11 धावांच्या धावगतीनं. गोलंदाजीमध्ये तर बदल होतोय कारण या स्पर्धेची नियमावली 5 षटकांचा सामना आणि 5 गोलंदाजांना ही संधी दिली जाते गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी शैलीवर येतोय गोलंदाज नसरू. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं नसरू या ठिकाणी मारा करण्यासाठी पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होतोय. तर स्ट्राईकला या ठिकाणी संदीप तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज हा सरफराज. फुल टॉस चेंडू हवेत तोलवला जातोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न निश्चितपणे सफलतेत या ठिकाणी प्राप्त होतोय. तो क्षेत्ररक्षकाचा संभाव्य चौकार परावर्तित होतोय. तो नाममात्र 2 धावांवर. संदीपच्या खाती 2 धावा, 2 महत्वपूर्ण धावा. जय भवानी संघाच्या खाती सांघिक 24 धावा त्या धावफलकावर. चोवीस धावा त्या धावफलकावर. प्रयत्न चेंडू कट करण्याचा फसतोय नसरू. याचा चेंडू हा निर्धाव गणला जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर बिनबाद 24 धावा. नसरू राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. निश्चितपणे संदीप त्याला सामोरा जाईल. ओव्हरपिच चेंडू सुरेख असा फटका. चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. दुसऱ्या धावेची संधी कोणतेही प्राप्त होत नाही. एकेरी धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. सांघिक पावशतक धावफलकावर झळकलं जातंय. ते जय भवानी गोधळवाडी क्रिकेट संघाचं 25 धावा बिनबाद. तिसरं षटक ते प्रगतीपथावर. पंचवीस धावा त्या धावफलकावर. नसरू गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं निश्चितपणे सुरेख असा फटका निघतोय व डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करत 4 धावांसाठी चेंडू एका स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यात मध्ये निघतोय. तो फलंदाज सरफराज त्याच्या बॅटमधनं.
अतिशय सुरेख असा फटका, स्ट्रेट राऊटचा फटका, गोलंदाज दीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक यांना कोणतीही संधी न देता या ठिकाणी सरळ सीमारेषे पार होतोय. सांघिक 29 अशी धावसंख्या. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. गोलंदाज नसरू वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज. 4 चेंडू या षटकातील होत आहेत. 2 चेंडूंचा या षटकातील खेळ अजूनही बाकी. 29 धावा धावफलकावर. बिनबाद सुरेख अशी 29 धावांची 72 सलामी. काही वेळी गोलंदाजच्या डोक्यावरनं सुरेख असा फटका स्ट्रेट राऊटचा टोलवला जातोय. खास करून व्ही मध्ये फलंदाज आकर्षक अशी फटकेबाजी या सामन्यात करतोय. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत त्या सरफराजला, 2 धावा मिळत आहेत त्या जय भवानी संघाला. ज्या दुहेरी धावांनी धावफलक 31 धावांपर्यंत मजल मारतोय. तिसऱ्या षटकाची सांगता करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज नसरू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. 31 धावा धावफलकावर. बिनबाद वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी तिसरं षटक फेकणारा आपल्या समोर दिसतोय तो गोलंदाज नसरू. राईट ओव्हर विकेट पद्धतीनं नसरू मारा करतोय. फटका फसतोय. फटका शॉर्ट कव्हरला उडतोय. झेल टिपला जातोय. व संयमानं नटलेली 2 चौकारांच्या साहाय्यानं नटलेली तब्बल 11 धावांची सरफराजची खेळी ही पहिल्या गाड्याच्या स्वरूपात सांघिक 31 धावसंख्या असताना ही समाप्त होते. 31 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 2 चौकारांच्या साहाय्यानं सरफराज वैयक्तिक 11 धावांवर 12 धावांवर माघारी परततोय. 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ हा अजूनही बाकी. या उर्वरित 12 चेंडूत नेमकं काय घडतंय हे सांगण्यासाठी आपल्या समोर येतील आमचे सहकारी, आमचे मित्र अक्षय महाले. Yes, thank you, Samir Pandre. A beautiful voice, the tempo which he maintains in the commentary, and because of what he is one of the most famous, most popular commentator with respect to his Marathi commentary in Goa, Sindhudurga. In Goa, he is one of the most famous. Lot of the spectators wait when Samir Pandre will come, and when Samir Pandre will ध्रुव पारसे गोळा संघ जिंकून द्यायच्या. ध्रुव पारसे गोळा यानंतर होणारा सामना टीटीएम कुडा साई वैभव कुडा. दोन्ही संघ नोंद घ्या. टीटीएम कुडा साई वैभव कुडा. हॅलो हॅलो. So match number 3, Kavilgaon Durgawad 11 and Jay Bhavani Kuda. Kavilgaon winning the toss, elected to field first. After completion of the 3 overs, we can see 31 runs are being produced on the tally. 31 runs on the tally with the loss of 1 wicket. 4th over, 12 balls to go after this. 31 runs have been already managed. 59 was the score in the previous match. And some I will say that 50 to 55 we generally score. The target is looking some favorable one, and it is very difficult to chase afterwards. Last 2 overs to go. That is Shubham will be coming with over number 4. Down the leg side, little bit of misspeed by the wicketkeeper. I will wait for the umpire signal until and unless the ball has been gathered up. Wide has been declared off. Another single has been taken off. 2 runs of the extras have been definitely added. And with that extra, the score has been now moving to 33 runs on the card. Beautiful organization led by Prince Sport Club, Samadevi Mitra Mandal, Kuda and Sri Kaleshwar Mitra Mandal, Nerur. Beautiful shot this time. Just wanted to go into the deep extra cover zone, getting in top edge. The ball has been rolled back as soon as the fielder comes all the way from the long off zone, collects the ball off, returns. Another couple of runs have been definitely added, and with that couple, the score has been now moving to 35 runs on the card. Beautiful organization. Lot of the spectators watching the match live on YouTube through the medium of SN Sports Live. Lot of the spectators are also gathered on the ground in order to have the match on. The heat has been on, the race has been on, the game has been on. Let us see, can the batsman of Jay Bhavani produce a target that will a favorable one for them? That will be a good one for them in order to cruise towards the next round. Let us find out as the match progresses. Sandeep, the batsman on the strike. Shubham, the bowler. Down the leg side, a good shot was being seen. The ball has been going down deep for fine leg. A good piece of fielding. The ball has been restricted into the deep for fine leg. Yes, no situation down the non-striker's end. But the batsman has been swiftly reaching into his popping crease. Single has been definitely with that single. The score has been now moving to 36 runs. The match has been on over here. Another 1 over to go after this. This is said to be the
final 2 overs are set to be the crucial over, the death over, the slog overs, and the batsman should take full monty out of that death over. This is the symbol, this is the prediction going out from the commentary box. If we generally see the field position, deeper mid wicket, deeper square leg, long on, long off, deeper extra cover, these are the 5 fielders that have been already placed. Swing of the bat, shuffling across the offside, wanted to play the cross-batted shot in the form of an orthodox lock. The ball has been gathered in the hands of the wicket-keeper. The bowler has been signing with a dot delivery over there, and bowler has been giving the response that yes, I am said to be one of the good bowler from my side, and I will play my confident role. I will play my strength role. I will stick according to my basic. The basic for me is ball onto the good lane, ball onto the Yorker lane. I will be definitely rewarded. The reward is coming to the bowler. Down the leg side, a beautiful humongous shot, a tally can be seen, the ball has been out of the park, she goes 6. What a shot that was down the leg side, just playing it sensibly, full swing of the bat, Samir, from the middle of the bat, tack she goes, and that was a humongous sixer out of the park. 6 more runs have been definitely added. A sixer will be taking the scorecard to 42 runs. He's playing a gigantic role over there. Shahid the batsman. Shahid the batsman. What a shot that was. Spectators will be loving this shot. And if you want to see the replay of this shot, you can go on SN Sports. They will be giving the replay for that shot. What a shot that was. Down the leg side. Swing of the bat was been really impressive. A cracker of a situation, and that will be generally building up some confidence for the batsman. Bowler will be thinking that yes, the previous ball was a sixer and I should realize my mistake. I should come out with my ability. I should come out with my strength and bowl according to the line and length. As I said, the previous ball, the momentum has been taking on the batsman. This time the reverse was been attempted, wanted to go on to the backward point zone, missing it completely. The result is a dot delivery after a good shot. Down the opposite side on the back foot, punching it little bit. The ball has been going now into the hands of the deeper cover. As soon as the collection has been seen, the satisfaction of the single. The satisfaction of the single will be taking the scorecard to 43 runs. The over number 4. If you generally have the summary of the over number 4, 4 overs have been gone, and 43 runs can be seen on the card. 4 over gone, 43 runs. Last over to go from here. 6 balls are been remaining from here. Let us see, can the batting attack of Jay Bhavani sticks out to be the strategical one? Can the batsman say that yes, previous matches we are generally watching from the dugouts, 55-59 over here is a good target. Can they set up a good target over here, or can the bowling attack, that is the last 6 balls, the bowler can come out and say that yes, we need to defend it. We are going little bit too many runs have been already licked up. So it is time for defend. Let us find out. The 6 balls are been remaining. After this, Dhruva Parse, Goa and Satish Packer, Nerur, another match to be coming after this cracker of a situation. Dhruva Parse is said to be one of the greatest side. It is in the history of Goa tennis cricket. A lot of good names will be present over there. Let us find out. But before that, moving to this match going on between Kavilgaon, Durgawad 11 and Jay Bhavani Kudwa. Let us see last ball, 6 balls. Who is going to bowl the crucial, the death, the slog over? Chatur, the name itself suggests that Chatur will be bowling the last 6 balls over here. And can he come out with a Chatur strategy and say that I am going to restrict, I am going to defend these too many runs over here. The batsmen are till now doing a favourable job with respect to Sandeep and Shahid. ध्रुव पारसे गोवा संघाची नोंद द्यायची आहे. ध्रुव पारसे गोवा. So Chatur will be bowling the last 6 balls. A fielder, if you generally see for a right-handed batsman, deeper square leg, deeper mid wicket, long on. These are the fielders that have been already placed into this commentary box. Samir Pandre with me. He just wanted to play it standingly into the deep extra cover zone, missing it completely. That is what footwork is one of the most important thing in cricket. If your footwork has been good, it will be always giving you a reward. Batsman just wanted to play that ball standingly. Down the opposite side, shuffling across the off. The ball has been coming into the illegal zone. Umpire has been signaling that the ball has been moved out. A white has been declared off. The extras will be definitely added. And with that extra, twins can be seen on the card. Double 4, 4 and 4, 44. Cross-patted shot this time. Just wanted to go with that helicopter. The ball has been got down in that mid-wicket zone inside a 30-yard circle. A single will be definitely added. With that single,
45 runs can be seen on the card. Team batting first is the Jai Bhavani. Beautiful organization by Prince Sport Club, Samadevi Mitra Mandal Kuda and Sri Kaleshwar Mitra Mandal Neeru. Beautiful shot, cross-patted shot can be seen. The ball has been moved out. Deeper mid-wicket comes and collects the ball. Of aggressive movement can be seen. The ball has been returned into the non-striker's end. The balances has been dismissed out onto the non-striker's end. And I will wait for the umpire until and unless the umpire says his decision. The result will be not clear. And I think the batsman might be reaching in his popping crease. Nothing to be said of. That is what a match of cricket is. Cricket is a match of turning the situation. Cricket is a history of a U-turn situation. 2 runs have been added. Score is been moving to 47. 47 runs can be seen on the card. Seven runs. A lot of tournaments, Samir, are been going on. If you generally see in Sindhudurga as well as in Goa, all the players are been busy in their schedules. They are working day and night. Beautiful delivery right into the slot, set to be the Yorker line delivery. The Belsis has been taken off this time. The Belsis this time has been saying the result that the batsman has to go down back into the dugout. Another batsman comes back into the dugout. And the entire tally of the scorecard is 147. Runs can be seen. The last over is in progress. The match going between Kavilgaon, Durgawad and Jai Bhavani Kuda. New batsman will be taking on is Anwar. Shuffling across the offside, just wanted to play with the cross-batted shot, missing it completely. The ball has been shot down into the covers and another single has been already packed up on the tally of the leg by, says the umpire. However, the run counts. The runs at this time will be always counted off on the tally with that single. The score has been moving to 48. 48 runs can be seen on the card. This time the ball has been jotted down, the ball has been gone into the deeper extra cover and a couple of runs they have been already taken up. I think they will be satisfied with their couple. Hello. 2 runs have been already picked up and with that 50 runs can be seen on the card. That means that Jai Bhavani team batting first has been produced 51 runs are been required for the Kavilgaon team that will be coming out in the middle. What will happen in the next 5 overs? What will happen in the next second inning? Can this batting attack of Kavilgaon say that yes, we are going to remove these 51 runs? Or can the bowling attack of Jai Bhavani comes and say that 50 are enough for me, we will restrict this 50. Let us find out as we are moving to Rupesh back in the business.
गोदड ए पत्तू गोदड घरामार्गे तहसीलदार सन्माननीय श्री खानोलकर साहेब यांचं या मान्यवर कक्षात या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेदरम्यान त्यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आम्ही स्वागत करीत आहोत. सन्माननीय संतोष शिरसाट यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय खानोलकर साहेब यांचा सन्मान त्यांनी करावा. सन्माननीय संतोष शिरसाट यांच्या शुभ हस्ते खानोलकर सर यांचा सन्मान होताना दिसतोय. सिंधुदुर्ग जिल्हा हा संपूर्ण क्रिकेटमय झालेला हा जिल्हा आणि याच क्रिकेटमय वातावरणात या ठिकाणी महाराष्ट्र राज्य समाज गौरव पुरस्कार समाजसेवक सन्माननीय श्री सुनील सदानंद नारकर उद्योजक डोंबिवली पुरस्कृत भव्य ओपन ओव्हरआर्म टेनिस बॉल स्पर्धा 19, 20, 21 फेब्रुवारी या 4 दिवशी भडगाव या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 50,000 व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 व आकर्षक चषक, तर तिसरा पारितोषिक आहे ते 15,000 व आकर्षक असं चषक.
इकडे प्रिन्सला. काय तुम्ही काय असाल? उद्या उद्या हो हे उद्या उद्या फायनल आहे ना? उद्या हो कॅमेरा मीच असेल. हां हां मग वाटलं आज जिल्ह्यात की काय? उद्या उद्या फायनल आहे. हॅलो हां तहसीलदाराच्या बाजूचा माहीत आहे ना? हां तिकीट हां 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 तिकीटच आहे बरं. उद्या उद्या नाही नाही 6 7 8 असा स्थानिक